नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि संपर्क महासंचालनालय जे आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत ही एक योजना आलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून 50,000 विद्यार्थ्यांना यातले घेतले जाणार आहे आणि याच्यामधून जर बघाल तर तब्बल महिन्याला ₹10,000 त्यांना काय काय की विद्यावेतन काय कारण की देण्यात येणार आहे. तर ही खूप मोठी संधी आहे आणि ही जर बघाल तुम्ही, तर तुम्ही जिथे राहता तिथे काम करण्याची संधी असणार आहे. जिथे राहता म्हणजे तुम्ही गाव लेव्हलला असाल तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही जर शहर लेव्हलला असाल तर तिथे अप्लाय करू शकता. जवळच्या ठिकाणी म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही असं तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात त्याच्यावर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर त्याची माहिती सांगणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा 50,000ची इंटर्नशिपची संधी असणार आहे. 50,000 विद्यार्थ्यांना संधी देणार आहे. आता तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये पात्रता जर पाहिली तर तुमचं वय 18 ते 35 वय असलं पाहिजे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्थामध्ये कुठलीही पदवी चालणार आहे. कम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे थोडंफार. मोबाईल तुमच्याकडे आवश्यक असण्यास स्मार्टफोन असलं पाहिजे. महाराष्ट्राचे रहिवासी असलं पाहिजे आणि आधार कार्ड असेल आणि त्याच्या बँक संलग्न असलं पाहिजे. एवढीच रिक्वायरमेंट आहे. बाकी तुम्हाला काही नाही आणि ₹10,000 महिना तुम्हाला याचा फायदा भेटणार आहे. ओके, इथे बघा मासिक विद्यावेतन तुम्हाला 10,000 देणार आहे. आता आवेदन प्रक्रियामध्ये जर गेला तुम्ही, आवेदन प्रक्रिया कशी करायची आहे तर तर आवेदन प्रक्रियामध्ये जाऊन तुम्हाला काय करायला लागेल की पहिल्यांदा तर मी डायरेक्ट लाईव्ह सांगेल तुम्हाला काय करायचं आहे ते. इथे रजिस्ट्रेशन पहिल्यांदा काय करायला रजिस्ट्रेशन करायला नोंदणीवर क्लिक करा. यूथवर क्लिक करायचं आहे. यूथवर क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे क्रायटेरिया दिलाय तुमचं वय पाहिजे 18 ते 35 वर्ष, महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, बॅचलर तुमची पाहिजे आणि आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे असेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करा की आय कन्सेंट क्लिक करायचं आणि इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आता आधार कार्ड ऑलरेडी काय करायचं की इथे मी टाकत आहे इथे आधार कार्ड माझा नंबर. कोर्स इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर काय करतं की व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो. आता ओटीपी आल्यानंतर काय करायला लागेल तुम्हाला, ओटीपी आल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय होईल. ओटीपी टाका आणि तुम्हाला काय करते पुढच्या पेजवर घेऊन जातात. आता पुढच्या पेजवर मी जात आहे. पुढच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव ऑलरेडी येऊन जाईल. तिथे आधार कार्ड नंबर नाव येईल. त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा, तुम्हाला ईमेल आयडी. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा स्वतःचा. त्याच्यानंतर जेंडर इथं सिलेक्ट करा. मेल असेल तर मेल किंवा फिमेल करा. डेट ऑफ बर्थ ऑलरेडी येते. त्याच्यानंतर तुम्ही इथे कॅटेगरी चेंज करा. ओपन आहे, SC आहे, ST कुठली जी असेल ती. व्हॉट्सअप नंबर सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा काय करायला लागेल की ऍड्रेस टाकायला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं की तुमचा पत्ता टाकायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट वगैरे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठून जाहिरात वाचली हे तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल. तर याच्यातनं तुम्ही मीडियामध्ये वाचलेलं आहे की एम्प्लॉयरमधनं किंवा कुठून वाचलेलं आहे त्याचं सिलेक्ट करा. कुठून तरी मीडियामधून वाचलं आहे त्याच्यासाठी सिलेक्ट करा. कन्सेंटवर क्लिक करा आणि काय करा की खाली व्हेरीफायसाठी क्लिक करायचं. त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोटवर क्लिक करा. गेट OTPवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती काय करतो की तुम्हाला एक OTP येतो. OTP आल्यानंतर तुमची काय कर की हे येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला यू नीड टू कम्प्लीट युअर प्रोफाईल असेल. कम्प्लीट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन भरायची आहे. हे तुम्ही टाकलेलं आहे. तर काय करायला लागेल तुम्हाला इथं एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला चूज करून काय करायला की 10वीची तुम्हाला की आधार कार्ड पॅन कार्ड टाकायला लागेल. ओके, पण पॅन कार्ड चालेल किंवा 10वीची जी सनद असते ते तुम्हाला हे करायला लागेल. चूज फाईल करा आणि ते काय करा की फोटो असेल तर फोटो, PDF असेल PDF तुम्ही काय करा की अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही हु असिस्टेड यू टू फिलिंग द फॉर्म, तर इथं काय करा की सिलेक्ट करा आणि सेल्फ करा. तुम्ही सेल्फनं तुम्ही स्वतः भरत आहे सेल्फ करा. त्याच्यानंतर इथं तुम्ही कोणत्या याच्यासाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी विचारत आहे. तर इथं तुम्ही काय करायचं, मग इथे सांगितल्याप्रमाणे काय करायचं तुम्हाला सेल्फ किंवा इवान किंवा सेतू केंद्र किंवा योजना दूत किंवा कॉलेज कोणी तुम्हाला असिस्ट केलाय त्याच्यानुसार काय करायचं सेल्फ भरा किंवा कुठलाही सिलेक्ट करायचं तुम्ही. त्याच्यानंतर पुढे जाऊया. तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायला लागेल. ते जिल्हा कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचा आहे तर तो जो जिल्हा असेल तो काय करायचा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे एज्युकेशन डिटेल टाकायचे. आता पुढे चालले ते एज्युकेशन डिटेल्स आहेत ते सगळ्यात पहिले तुमचे ग्रॅज्युएशनचे डिटेल लागेल. इथं बॅचलर्स, आता बॅचलर कोणते आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल. त्याच्यात बॅचलर किंवा UG हे सिलेक्ट करायला लागेल. त्याच्यानंतर दुसरं आहे इथे स्ट्रीम. आता तुम्ही कोणती स्ट्रीम मधून आहे, तुम्ही BA असाल BA असाल, BCom असाल, ती काय करायची स्ट्रीम हे टाकायला लागेल तुम्हाला, म्हणजे कोर्स टाकायला लागेल तुमचा. त्याच्यानंतर ब्रँच जी आहे ती तुम्हाला टाकायला लागेल. तुमची ब्रँच जी असेल
तुमची आर्ट्स असेल, कोणती ब्रँच असेल ती टाकायला लागेल. त्याच्यानंतर इथं तुमचं कॉलेज आणि युनिव्हर्सिटीचं नाव टाकायला लागेल, तुमच्या कॉलेजचं नाव काय असेल ते. त्याच्यानंतर कधी पास झाले ते तुम्हाला टाकायला लागेल, पर्सेंटेज किती आहे ते तुम्हाला टाकायला लागेल आणि काय करायला लागेल तुम्हाला मार्कशीट अपलोड करायला लागेल. तसंच तुम्हाला काय करायला लागेल पीजीसाठी टाकायला लागेल. पीजीसाठी परत तुम्हाला तुमची ब्रँच, ओके. आता इथं पीजी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं तुमची स्ट्रीम कोणती आहे ती. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायला लागेल की ब्रँच, त्याच्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव, युनिव्हर्सिटीचं नाव, कधी पास झाले ते, पर्सेंटेज आणि काय करायचं की तुम्हाला अपलोड करायला लागेल तुमची फाईल, मार्क. त्याच्यानंतर तुम्हाला हे येऊन जाईल, तुमचे जे डिटेल टाकले ते येऊन जातील. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं सेव्ह वरती क्लिक करायला लागेल. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल. त्याच्यानंतर इकडे बाजूला तुम्हाला प्रोफाईल दिसेल, मॅचिंग जॉब, ॲप्लिकेशन, कॉन्टॅक्ट दिसेल. आता मॅचिंग जॉबमध्ये तुम्हाला काय करायला लागेल की इथं लोकेशन टाईप करायचं आहे. लोकेशन टाईप केल्यानंतर इथं मी नागपूर सिलेक्ट केल्यानंतर मला नागपूरच्या रिलेटेड जॉब येतील. मध्ये आता नंबर ऑफ वॅकन्सी इथं जर बघाल तर तुम्हाला बघाल की आता भिवापूर आहे, इथं 17 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर इथं हिंगण्याला 17 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर इथं आहे 8 वॅकन्सी आहे इथं कळमेश्वरला. अशा प्रकारे तुम्हाला काय करायला इथं 1 2 3 4 आधी इथं काय करायचं सिलेक्ट करून तुम्हाला वॅकन्सी किती आहेत. आता इथं बघा नेक्स्ट केलं मी 3 नंबरला, तर बघा 17 वॅकन्सी आहे मौद्याला. त्याच्यानंतर 418 वॅकन्सी आहे नागपूरमध्ये. बघा 418 वॅकन्सी नागपूरमध्ये आहे. त्याच्यानंतर इथं नारखेडमध्ये आहे टोटल 8 वॅकन्सी. तर तुम्ही काय करा की अप्लाय करा त्याच्यानुसार. ऍप्लिकेशन केल्यावर तुम्हाला इथं आता ऍप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनवर क्लिक करा. तुम्ही जेवढे ऍप्लिकेशन केले आहे तुम्हाला काय करेल की इथे दिसून जाईल, इथे ऍप्लिकेशन दिसून जाईल. अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.